कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सरळ सेवा भरती निघालेली आहे, परमनंट भरती निघालेली आहे. स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन असं टोटल 490 जागेसाठी भरती निघालेली आहे. तर हे त्याचं नोटिफिकेशन आहे बघा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण गट क व ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेतील गट क ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने म्हणजे परमनंट, ठीक आहे, एक्झाम थ्रू प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून प्रसिद्ध जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा निमोदय म्हणजे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटची आहे. निमोदैकीय म्हणजे पॅरामेडिकलची आपली, त्याच्यानंतर फायरचे आणि क्रीडा सेवा, उद्यान, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, ठीक आहे. तर याच्यामध्ये यांनी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तरी आता याच्यामध्ये कालावधी जो दिलेला आहे बघा, मधील एकूण 490 पदांकरिता अर्ज करण्याचा म्हणजे टोटल सर्वांचे मिळून 490 पद आहे. कालावधी दिनांक 10/6/2025 पासून 3/7 म्हणजे 10 जूनपासून फॉर्म चालू होतील ते 3 जुलैपर्यंत. तर जवळपास एक महिन्याच्या जवळपास, ठीक आहे, थोडं टाईम आहे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी. जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता व बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ही वेबसाईट दिलेली आहे. कल्याण डोंबिवलीची www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर 3/7/2025 या दिवशी रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता. तर ऑनलाईन फॉर्म भरायचे. आता पोस्ट किती आहेत बघा. हे टोटल संवर्ग म्हणजे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटच्या निमवैद्यकीय पॅरामेडिकलमध्ये कोणते कोणते आहेत, ठीक आहे, लेखा विभाग, अभियांत्रिकी, ठीक आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे. तर पोस्ट बघा येत्या पुढे आणि त्यांच्या जागा बघा. आता याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता, स्टाफ नर्सचे आपल्याकडे 78 पद आहेत. फिजिओथेरपिस्टचे 2, औषध निर्माता, फार्मसिस्टचे 14 पद आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिकांक लेखक, ऑदर पदाचे पण आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियनची पण आहे. तर आता याच्यामध्ये बघू टोटल 490 पद आहेत बघा, 490 पद आहेत. आता इथं खाली डेट्स दिलेले आहेत इम्पॉर्टंट बघा. आता जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढं मी एक्सप्लेन करतो फक्त. नोंदणी सुरू कधीपासून आहे? 10 तारखेपासून फॉर्म भरायला चालू आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक लास्ट डेट आहे 3 जुलै. 3 जुलैपर्यंत भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची तीच लास्ट डेट 3 जुलैच आहे. आणि ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट कधी येतील? परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील. परीक्षेचा दिनांक अजून त्यांनी काही डेट दिलेली नाही, एक्झाम कधी होईल साईटवर अपडेट केलं जाईल असं सांगितले. अपडेट केल्यानंतर मी तुम्हाला नंतर इन्फॉर्म करेन ज्यावेळेस एक्झामची डेट येईल. तांत्रिक समस्या, टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल तर इथं नंबर दिलेत, हेल्प नंबर, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून 10 ते 6 या वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये तुम्ही त्यांना विचारू शकता की जर टेक्निकल प्रॉब्लेम आला तुम्हाला फॉर्म भरण्यात वगैरे अडचण आली तर. ओके, चला आता हे फिजिओथेरपिस्ट आता डिटेलमध्ये बघू. ह्याचा क्रायटेरिया काय. फार्मसिस्ट बघा, हे फार्मसिस्टचे 14 पद आहेत. त्याच्यानंतर स्टाफ नर्स बघा. आता हे स्टाफ नर्सचं मी एक्सप्लेन करतो, बाकी जे कॅडरचे आहेत त्यांनी बघू शकता. स्टाफ नर्सचे टोटल 78 पद आहेत. आता हे 78 डिवायडेड कसे आहेत त्याच्यामध्ये बघा. अ झाला 10 आहेत टोटल, अ झाला 6, वी झाला अ, ब ज, ब क ला 3, ड ला 2, एम आपल्याला 2, असे टोटल 78 आहेत, ठीक आहे. आता यांचं डिवायडेशन खाली दिले आणखीन की बघा. आता खुला ओपनमध्ये किती आहे? टोटल 21 पद आहेत. आता ते 21मध्ये किती आहेत? जे प्लेन ओपन आहेत ते 8 आहेत. त्यानंतर ओपन महिला 6 आहे, माजी सैनिक 3 आहे, प्रकल्पग्रस्त 1 आहे, खेळाडू 1 आहे, पदवीधर अंशकालीन 2 आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर अनाथचं 1 आहे आणि दिव्यांगसाठी हे खाली दिलेलं आहे त्यांनी डिवायडेशन. टोटल 3 पद आहेत दिव्यांगसाठीचे. ओके, चला. तर टोटल असं 78 पद आहेत. ह्याच्या आधी पण मी सांगितलं होतं फिमेलसाठी फॉर्म भरताना, आता मी परत फॉर्म भरण्याचा सेपरेट वाटलं तर व्हिडिओ बनेल, त्यावेळेस मी सांगेल फॉर्म कसा भरायचा, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवल्यानंतर. त्याच्यानंतर बघा वेतन श्रेणी हा S13मध्येच आहे. कोणत्याही डिपार्टमेंटला तुम्ही DMR, DHS, कॉर्पोरेशन कोणतंही असो, स्केल सेम राहतो. S13 35,400 11,24 हा बेसिक आपला आहे. त्याच्यानंतर क्रायटेरिया बघा काय याच्यामध्ये. मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका. म्हणजे दोन्ही पण क्लिअरली इथं दोन्ही पण एलिजिबल आहेत. GNM वाले पण एलिजिबल आहेत अँड BSc वाले पण, ठीक आहे, दोघं पण फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर आणखीन काय की स्टाफ नर्स, मिडवायफरी, GNM, NM म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालय संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक. आता हे कॉर्पोरेशनवाल्यांनी
कंपल्सरी चालू केले एक्सपिरियन्स. आता तुम्ही बघितला असेल नवी मुंबईला पण मागितला, नागपूरला पण मागितला, आता कल्याण डोंबिवलीला पण बघा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे कंपल्सरी. मग ते कोणी असो, GNMला पण लागेल आणि BSCला पण लागेल. आता असं नाही की फक्त BSCला लागणार नाही, GNMला लागेल, नाही, इथं काहीच नाही. कोणी असो, तुमचं GNM असो, BSC असो, 2 वर्षाचा कंपल्सरी एक्सपिरियन्स. ठीक आहे, कंपल्सरी एक्सपिरियन्स आहे. परत मला तेच क्वेश्चन आहे, सर नसेल तर चालतं का? नाही, कंपल्सरी आहे तो. ठीक आहे, कंपल्सरी एक्सपिरियन्स लागेल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तर पाहिजेच. ओके, आणि तुमचं जे एक्सपिरियन्स आहे तो रजिस्ट्रेशनच्या नंतरच काउंट होतो. रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ना तिथून पुढे, त्याच्या आधीचा एक्सपिरियन्स काउंट केला जात नाही. ओके, चला, हा झाला स्टाफ नर्सचा क्रायटेरिया. बाकी एक्सरे टेक्निशियन आणि हे हेल्थ एज्युकेटर, मानसोपचार समुपदेशक, बाकीचे हे लॅब टेक्निशियन बघू शकता तुम्ही. बाकी आणखीन जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत खाली हे अदर पोस्टचं आहे त्याच्या. आता याच्यामध्ये परीक्षा शुल्क बघा किती, एक्झाम फी ओपनसाठी 1000 रुपये. आता कोणत्याही डिपार्टमेंटसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तरी, आणि जे मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी 900 रुपये. ओके, चला, त्याच्यानंतर माजी सैनिक वगैरे कोणी असेल तर त्यांना परीक्षा शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचं, नॉन रिफंडेबल असेल, परत पैसे तुम्हाला वापस मिळणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आता जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेवढेच फक्त मी एक्सप्लेन करतो याच्यामध्ये. हे कॉमन पॉईंट आहेत की कधी पण चेंजेस केले जाऊ शकतात. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं किंवा असं काही नाही, कधी चेंजेस होऊ शकतात. तुमचं काही नाव वगैरे चेंजेस असेल तर ते त्याच्यासाठी तुमचं सर्टिफिकेट प्रॉपर मेन्शन करा. त्याच्यानंतर तुमचं एक शैक्षणिक अर्हता वगैरे सर्व तुम्हाला प्रॉपर मेन्शन करायचं आहे तिथं फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, जे अंतिम दिनांक आहे, जे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 3 जुलै. ठीक आहे, ह्या तारखेपर्यंत तुमचं क्वालिफाय झालं पाहिजे, एक्सपिरियन्स असेल तर तिथून पुढे. ओके, चला, त्याच्यानंतर नेक्स्ट 10वी 12वी याच्यामध्ये ओके ओपन युनिव्हर्सिटीतून कुणाच झालं असेल तर हे त्यांच्यासाठी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर चला वयोमर्यादा आणि वयोमर्यादा शिथिलता याच्यामध्ये चला खाली डायरेक्ट आहे, तुम्हाला हे वाचण्यापेक्षा इथे बघा, हे चार्टमध्ये तुम्हाला कळेल. एज लिमिट किती आहे, क्रायटेरिया, वयोमर्यादा किमान 18 मिनिमम, खुला मास म्हणजे ओपनसाठी 38 आहे, आणि जे रिझर्व कॅटेगरी आले त्यांच्यासाठी 43. ओके, हा क्लिअर क्रायटेरिया. ओपनवाल्यांसाठी किती आहे 38 आणि कॅटेगरीवाल्यांसाठी 43. ठीक आहे, खेळाडूसाठी 43, त्याच्यानंतर हे प्रकल्प रजू करून त्यांच्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पाल्यासाठी 45पर्यंत. ठीक आहे, अंशकालीनसाठी 55पर्यंत. हे वेगळं मेन 2 आहेत, ओपनसाठी 38 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43. ओके, चला, त्याच्यानंतर तुमचं जे हे असतील कॅटेगरी असतील तर तुमचं भटक्या विमुक्त जाती वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मेन्शन करायचं असेल. तुमचं नॉन क्रिमिनल ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. EWS असेल तर EWS तुम्हाला सबमिट करावं लागेल. आता याच्यामध्ये क्लिअरली बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे EWSचे आहेत त्यांच्यासाठी विहित नमुन्यातील जे नवीन फॉर्मॅटमधलं आहे ते तुम्हाला सादर करावं लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनलवाल्यांसाठी पण बघा, आता नॉन क्रिमिनल ज्या ज्या कॅस्टला आहे, जसं OBC असेल, NT असेल ना नॉन क्रिमिनल आहे, तर त्यांना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र, हा पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला लास्ट डेट जी आहे 3 जुलैच्या आधीचं सर्टिफिकेट पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर काढून घ्या. तुम्ही अप्लाय केले, पावती चालेल का, हे काहीच नाही, तुमची डायरेक्ट सर्टिफिकेटची डेट चेक करतात. चालू वर्षातलं तर आहे, ते DMRच्या वेळेस त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं, पण इथं ह्यांनी क्लिअरली मेन्शन केले, त्याच्यामुळे ते बिलकुल ॲक्सेप्ट करणार नाहीत नंतर तुमचं नंतर नॉन क्रिमिनल काढलेलं वगैरे. DMRची केस झाली ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, पण इथं ह्यांनी आधी स्पेसिफिक मेन्शन करून दिले की अंतिम दिनांकास वैध असणारे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या लास्ट डेटपर्यंत तुम्हाला व्हॅलिड सर्टिफिकेट पाहिजे. तर नसेल तर पटकन काढून घ्या कुणाचं. ओके, चला, त्याच्यानंतर ओके हे कॉमन आहेत. माजी सैनिक, खेळाडू, निवड पद्धती. ठीक आहे, निवड पद्धती सेम तुम्हाला एक्झाम होईल, त्याच्यानंतर संकेतस्थळावर भेट देण्यास तुमचं जे काही अपडेट असेल ते याच्यावर साईटवर अपडेट केलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उपस्थित राहावं लागेल. मिनिमम 50% क्रायटेरिया, पासिंग क्रायटेरिया, आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 45%, ओपनसाठी 50% मार्क्स पाहिजे पासिंगसाठी, आणि 45 रिझर्व कॅटेगरीसाठी. परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांना मिळालेले सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालं तर ऑब्व्हियसली नॉर्मलायझेशन तर होणारच. त्याच्यानंतर वेटिंगला किती कॅन्डिडेट बोलवणार हा त्याचा चार्ट आहे. ठीक आहे, हा सोडून द्या, हा वेटिंगवाला पार्ट आहे. वेटिंगला किती कॅन्डिडेट बोलवतील तो वाला पार्ट आहे.
त्याच्यानंतर समान गुण म्हणजे सेम मार्क्स असेल तर टाय ब्रेकर काय, तर सगळ्यात पहिलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं जे पाल्य आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे, हा टाय ब्रेकरवाला क्रायटेरिया आहे. जर सेम मार्क्स मिळाले तर काय त्याच्यासाठी वाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्याकडे डोमेसाईल पाहिजे, त्याच्यानंतर MSCIT पाहिजे किंवा CCC त्या रिलेटेड जे अधिकृत जे सर्टिफिकेट आहे ते वालं पाहिजे. नसेल तरी काही अडचण नाही. समजा कास्ट व्हॅलिडिटी MSCIT नसेल, ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी किंवा MSCIT जर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर पण देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट माजी सैनिकसाठी सूचना आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यानंतर नेक्स्ट हे खेळाडू आरक्षणासाठी आहे. जे खेळाडू आरक्षणवाले आहेत ज्यांनी स्पोर्ट्समधून फॉर्म भरतात, ते त्यांच्यासाठी की कोणत्या कोणत्या स्पर्धेचे सर्टिफिकेट तुम्हाला पात्र राहतील ते वाला आहे. त्याच्यानंतर हे दिव्यांग आरक्षणासाठी आहे की कोणत्या याच्यासाठी कोणतं दिव्यांग आरक्षण चालेल पोस्टसाठी. आता हे स्टाफ नर्ससाठी म्हणलं तर हे बघा हे वाला दिलेलं आहे त्यांनी, जे दिव्यांग कॅटेगरीचे आहेत ते बघू शकता की कोणत्या कोणत्या याच्यासाठी रिझर्वेशन दिलेलं आहे. हे सर्व दिव्यांगचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी मदतनीस, हे ज्यांना मदतनीस पाहिजे तर त्यांनी आधी त्यांना इन्फॉर्म करावं लागेल की त्यांना मदतनीस पाहिजे म्हणून, जे दिव्यांग वगैरे कॅन्डिडेट आहेत त्याच्यासाठी. अनाथ आरक्षण ऑर्फनेज असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी त्याचं सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन मेथड एकपेक्षा जास्त याच्यामध्ये शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर ऑब्वियसली नॉर्मलायझेशन होणारच. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये त्यांनी ग्रुप लेवल टायमर पण त्यांनी ॲड करणार आहे त्या एक्झाममध्ये. मी त्याच्यासाठी सेपरेट नंतर ज्यावेळेस येईल मी तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन ग्रुप लेवल टायमर काय. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप आता सध्या सिलॅबस पॅटर्न आणि ग्रुप लेवल टायमर हे आताच त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाही. याच्यासाठी सेपरेट नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सध्या नाही, ग्रुप लेवल टायमरचं वगैरे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेन त्याचं ज्यावेळेस येईल त्यावेळेस. ठीक आहे. तर सध्या ओके हां हे बघा हे नॉर्मलायझेशनची मेथड आहे कोणाला बघायची असेल तर. ओके. त्याच्यानंतर हे जे अग्निशमन दलातले आहेत त्यांच्यासाठी आहे फिजिकल, त्यांना रनिंग किती काय ते फिजिकलवाला क्रायटेरिया त्याच्यासाठी आहे हा. ओके. गोळा फेकणे, लांब उडी, उंच उडी ते त्यांच्यासाठी. ओके. चला याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस एक फॉर्म पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवेन फॉर्म कसा भरायचा, आणि त्याच्यानंतर बाकी अदर सिलेबस आणि पॅटर्न तो पण एक्सप्लेन करेन. पण हां ह्याच्यामध्ये पण सेम नर्सिंग आणि नॉन टेक्निकल दोन्ही सिलेबस राहतील. ठीक आहे. आता डिटेल त्यांनी पॅटर्न एक्सप्लेन केलेला नाही तर त्याचा आला तर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन त्याच्यानंतर. ओके. चला याच्यावरती काही डाऊट असतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून विचारू शकता.